वसई विरार महापालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी मंत्री नितेश राणे हे गालानगर इथे आले होते आणि त्यावेळी एमआयएम प्रमुख असुद्दीन ओवैसी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी वसई विरार इथे तीव्र शब्दात भूमिका मांडली। ओवैसी यांचं वक्तव्य सहन केलं जाणार नसल्याचं सांगत वसई विरार महानगरपालिकेत महापौर पदावर हिंदुत्ववादी विचारसरणीचं व्यक्तीच विराजमान होईल असं त्यांनी स्पष्ट केलं। जय श्रीरामवर विश्वास ठेवणारा आणि बजरंग बलीचा भक्त असलेलाच महापौर होईल अशी भूमिका त्यांनी मांडली। तसंच राज ठाकरेंची तीच टेप रेकॉर्ड ऐकून कंटाळा आलाय, नवीन काहीतरी काढा असं म्हणत नितेश राणेंनी राज ठाकरेंना टोला लगावलाय। या वसई विरार नालासोपारामध्ये आज आमचे दोन्ही आमदार आणि खासदार असल्यामुळे अशा पद्धतीची जिहाद्यांना ताकद थांबवण्यासाठी आमचं सोपं आहे। पण तरीही काही हिरवे साप इथे वळवत आहेत आणि त्याहीसाठी आम्हाला इथे आमच्या विचाराचा महापौर, हिंदुत्वादी विचाराचा महापौर पाहिजे। जे झालेलं जे लव जिहादचं प्रकरण आहे त्याची दखल पोलिसांनी घेतलेली आहे, पण यापुढे आमच्या कुठल्याही हिंदू बहिणीवर कोणी वाकड्या नजरेने पाहणार नहीं, एवढी काळजी आमच्यासारखे हिंदुत्ववादी कार्यकर्ते घेते। गलत क्या है? हम महाराष्ट्र भी हमारा प्रगति के मार्ग पे है और बाकी भी हमारे दो राज्यों पे प्रगति के राज्य पे है, इसमें मार्ग पे उसमें। इसे राज ठाकरे जी को बोलूंगा कुछ नया, कुछ तो टेप रिकॉर्डर ढूंढे। वही टेप रिकॉर्डर सुन के हम लोग को बोर हो गया अभी। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।